दिल्लीमध्ये मागच्या महिन्यात एक अशी घटना समोर आली ज्यामध्ये एका वृद्धाला 50 दिवसांसाठी डिजिटल अरेस्ट केले गेलं. या 50 दिवसात तो घराबाहेर येत होता, फिरत होता, सगळं काही करत होता, पण तरी देखील तो डिजिटली अरेस्टेड होता. तो त्याला जे पोलीस म्हणून फोन करत होते त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देत होता. ते सांगतील तसं करत होता आणि असं करत करत त्यानं जवळजवळ 22 कोटी रुपये या डिजिटल अरेस्ट करणाऱ्यांना पाठवून दिले. आणि अखेर 50 दिवसानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला फसवलं गेले. अशा पद्धतीच्या डिजिटल अरेस्टच्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडलेल्या आहेत. त्याच्या अगोदर डिजिटल फ्रॉड जे घडायचे, ज्यामध्ये बँकेतून फोन करतोय म्हणून एटीएमची इन्फॉर्मेशन घेतली जायची, अशा घटना आता मागच पडल्यात. आता तर हे डिजिटल अरेस्टच एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हायला लागले. या सगळ्या गोष्टींना कुठंतरी थांबवण्यासाठी आता सरकारनं ठरवलंय की सरळ जो कोणी व्यक्ती फोन करतोय त्याची पूर्णपणे माहिती समोर स्क्रीनवरती आली पाहिजे. जर आपल्याला कुणाचा फोन येत असेल तर आपल्याला आता सध्या त्याचा नंबर दिसतो. इथून पुढे सरकारनं जे ठरवलंय, म्हणजे भारत सरकार आणि टेलिकॉम डिपार्टमेंट यांनी ठरवलंय की आता सरळ त्या व्यक्तीचं नाव तिथं आलं पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचे डिजिटल अरेस्ट किंवा फ्रॉड होण्याच्या शक्यता कमी होतील असं सरकारला वाटते. सरकारचा हा नक्की निर्णय काय आहे, तो कधीपर्यंत घेतला जाणार आहे, आणि आपण आता ऑलरेडी ट्रू कॉलर वापरतोयच की मग त्याच्यापेक्षा त्यात काय वेगळं असणार आहे, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. भारत सरकार आणि टेलिकॉम डिपार्टमेंट एक नवीन फीचर घेऊन येतं. या फीचरचं नाव असणार आहे CNAP, म्हणजे कॉलिंग नेम रिप्रेझेंटेशन. या फीचरचं नाव असणार आहे CNAP, म्हणजे कॉलिंग नेम प्रेझेंटेशन. थोडक्यात काय, जो कोणी तुम्हाला फोन करतोय त्याचं नाव तुमच्या स्क्रीनवरती येईल. मग याच्यामध्ये फरक असा असणार आहे की जो कोणी तुम्हाला फोन करतोय त्या व्यक्तीनं जे सिम कार्ड खरेदी केलंय, ते सिम कार्ड खरेदी करताना जो काही आधार दिला असेल किंवा इतर डॉक्युमेंट्स दिले असतील, त्या डॉक्युमेंट्सवरती जे नाव असेल, ज्या नावानं ते सिम कार्ड खरेदी केलं असेल, रजिस्टर केलं असेल, तेच नाव तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. हा यातला सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज असणार आहे आणि त्यामुळेच हे फीचर भारत सरकार लवकरात लवकर आणण्याचा विचार करत आहे. अगदी या डिसेंबर 2025 पर्यंत हे सरकारला आणायचं होतं, पण याची डेट थोडीशी पुढे जाणार आहे. त्यामुळे टेलिकॉम डिपार्टमेंटनं भारतातले जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, मग एअरटेल असेल, जिओ असेल किंवा व्ही असेल, या सगळ्यांना सांगितलंय की तुम्ही याच्या सगळ्या टेस्ट करून बघा. याची ज्यासाठी जी टेक्नॉलॉजी लागेल ती टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये तयार ठेवा आणि लवकरात लवकर तुमच्या सगळ्या सर्कल्समध्ये, जे काही टेलिकॉम सर्कल्स असतात त्या सगळ्या सर्कल्समध्ये भारतात याला ॲक्टिवेट करा. आता सध्या हरियाणामध्ये आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी अशा पद्धतीची सर्व्हिस प्रोव्हाइड सरकारनं करून बघितलेली आहे आणि ती यशस्वीपणे झालेली आहे. ती इम्प्लिमेंट बरोबर करता आली. आता सरकारला हे सगळ्या स्केलवरती संपूर्ण भारतात करायचं आहे आणि त्याची तयारी त्यांना सांगितलंय की आता मार्च 2026 पर्यंत हे पूर्ण करा. म्हणजे मार्च 2026 पर्यंत तुमच्या आता आहे त्या फोनमध्ये आणि नवीन घेणाऱ्या प्रत्येक फोनमध्ये अशा पद्धतीची सर्व्हिस असेल, ज्यामध्ये तुम्ही समोरच्या माणसाचं नाव तुम्हाला डिफॉल्टमध्ये दिसेल. आता काही लोक म्हणतील की आम्हाला अशा पद्धतीची सर्व्हिस नको आहे, आम्हाला समोरच्या माणसाचं नाव जाणून घ्यायचं नाही, आम्हाला त्याचा नंबर दिसला तर इनफ आहे. अर्थात त्या लोकांच्यासाठी हे ऑप्ट इन किंवा ऑप्ट आउट करण्याची तुम्हाला सोय असणार आहे. म्हणजे अशा लोक जर म्हणत असतील की आम्हाला नाव दिसायला नको, तर ते त्यातून बाहेर पडू शकतात. पण डिफॉल्टमध्ये प्रत्येकाच्या मोबाईलवर ते कंपल्सरी दिसेल. ज्याला नको असेल तो त्यातून बाहेर पडू शकेल. आता इथं अनेकांना मग प्रश्न पडेल की या सर्व्हिसमध्ये आणि ट्रू कॉलरच्या सर्व्हिसमध्ये फरक काय आहे? कारण ट्रू कॉलर कितीतरी कोटी लोक भारतात वापरतात. त्यांच्या मोबाईलवरती ट्रू कॉलर असल्यामुळे त्यांना कुणाचा फोन येतोय ते समजतं. तर ट्रू कॉलरमध्ये आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फरक हाच आहे की ही सर्व्हिस CNAP ही डिफॉल्टमध्ये तुमच्या फोनमध्ये असणार आहे. फोन विकत घेतल्यापासून आपोआप असणार आहे आणि ट्रू कॉलर तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागतं, जे एक थर्ड पार्टी ॲप आहे. दुसरा एक महत्त्वाचा फरक आहे, ट्रू कॉलरमध्ये तुम्ही नाव फीड करू शकता. एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या संघटनेच्या नावानं ट्रू कॉलरमध्ये नंबर सेव्ह करू शकता. दुसरी गोष्ट, ट्रू कॉलरमध्ये जर एखाद्या व्यक्तीकडे ट्रू कॉलर नसेल तर त्या व्यक्तीचं नाव बाकीचे 4 लोक काय सेव्ह करतात त्याप्रमाणे ट्रू कॉलर ठरवतं की या व्यक्तीचं नाव काय असावं. बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीचं नावानं सिम कार्ड घेतलेलं असतं आणि ते मुद्दाम बँक या नावानं सेव्ह केलेलं असतं आणि त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला फोन आला तर त्याच्या स्क्रीनवरती दिसतं की बँकेतून फोन येतोय, म्हणजे बँक असं लिहिलेलं असतं. मग त्याला असं वाटतं की बँकेतून कॉल आहे आणि तो बँकेतून कॉल समजून त्याच्याशी बोलायला लागतो. मग कुठून बोलताय तर बँकेतून बोलतोय,
कुठल्या बँकेतून, तर मग स्टेट बँकेतून, असं करत करत त्या फ्रॉडला सुरुवात होते आणि मग ते जो कोणी व्यक्ती असेल तो आपली सगळी माहिती त्या फ्रॉड करणाऱ्याला सांगून टाकतो आणि मग तो फ्रॉड करणारा व्यक्ती देखील त्याच्या कलानं घेत घेत सगळी माहिती त्याच्याकडूनच काढतो आणि सांगतो की तुम्हाला एवढं एवढं दंड होणार आहे किंवा काय होणार आहे, असं करत करत त्या फ्रॉडला सुरुवात होते. या सगळ्या गोष्टी भविष्यात टाळल्या जातील, कारण तुम्ही कुठल्या नावानं ट्रू कॉलरमध्ये सेव्ह करता किंवा नाही करता ह्या गोष्टीचा काही फरकच पडणार नाही. डिफॉल्टमध्ये त्या व्यक्तीच्या ज्या व्यक्तीचं तो सिम कार्ड विकत घेतलाय त्याचा आधारवरती जे नाव असेल त्याच नावाचा त्या समोरच्या स्क्रीनवरती उल्लेख असेल. त्यामुळे इथून पुढे फ्रॉड करायचा प्रश्न येणार नाही. पण या सर्व्हिसमध्ये एक सध्याचा प्रॉब्लेम असा असणार आहे की सुरुवातीच्या काळामध्ये ही सर्व्हिस फक्त 5G नेटवर्क असणाऱ्या किंवा 4G नेटवर्क ज्याला चालतं अशाच स्मार्टफोनला दिली जाईल. ज्यांच्याकडे अगदी खेडेगावात किंवा अगदी काही म्हाताऱ्या वृद्ध लोकांच्याकडे जे साधे फोन असतात ज्याच्यामध्ये 2G किंवा 3G सर्व्हिस असते, अशा वेळेला अशा फोनमध्ये ही सर्व्हिस सुरुवातीला मिळणार नाही. नंतरच्या काळात ती एक्सपांड करून त्यांना देखील दिली जाईलच, पण सुरुवातीला मात्र ही 5G आणि 4G मध्ये आणि विशेषतः फक्त स्मार्टफोन्समध्ये असणार आहेत जे या नेटवर्कसाठी कॅपेबल आहेत. जर एखादा माणूस म्हणेल की मी CBI मधून बोलतोय, पण त्याचं तिथं काही जे काही सोम्या गोम्याचं नाव असेल ते जर तिथे येत असेल तर आपल्याला हे सहजपणे समजेल की हा कुणी CBIचा ऑफिसर नाही आहे किंवा कुठला EDचा ऑफिसर नाही आहे, हा तर कुणीतरी एक सामान्य व्यक्ती आहे, हे आपल्याला सहज ओळखता येईल. अशा प्रकारचे डिजिटल अरेस्ट आणि होणारे फ्रॉड भविष्यात टाळता येतील. आता देखील एअरटेलमध्ये किंवा जिओमध्ये जे स्पॅम कॉल येतात ते पकडले जातातच. स्पॅम कॉल आलाय असं तिथं आता लिहिलेलं असतं. पण याच्या पुढे जाऊन देखील अजून देखील भारतात जवळजवळ दिवसाला 15 मिलियन म्हणजे जवळजवळ 1.5 कोटी स्पॅम कॉल्स रोज केले जातात, खोटे कॉल केले जातात. प्रत्येक व्यक्तीला जवळजवळ 3 फोन दिवसातनं असे येतात की तुम्हाला लोन पाहिजे काय, तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे किंवा अशा प्रकारची इतर अनेक गोष्टी सांगता सांगता फ्रॉडची सुरुवात होत असते. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी या नवीन जे CNAP फीचर सरकार घेऊन येते त्याचा खूप फायदा होईल आणि अनेक म्हाताऱ्या लोकांची, विशेषतः जे वयोवृद्ध आहेत, ज्यांना टेक्नॉलॉजी समजत नाही, जे लोक घाबरतात, ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून पैसा कमवलाय, त्यांच्यासाठी हे फीचर अतिशय वरदानकारक ठरणार आहे असं आम्हाला वाटतं. या ॲपचा किंवा या ज्या फीचर आहे, ही जी सर्व्हिस आहे, याचा खरोखर फायदा होईल काय, की हे नवीन असणारे चोर अजून काहीतरी नवीन शोधून काढतील? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.